श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गुरुदेव दत्त परब्रह्माने नमः. श्री गोकर्ण क्षेत्र महिमा. आता नामधारकाच्या मनात उत्सुकता भरून राहिली की सिद्ध मुनींच्या मुखातून गोकर्ण क्षेत्राची प्रचिती ऐकावी. उत्सुकतेपोटी त्याने विचारले, हे गुरुदेव, यापूर्वी गोकर्ण क्षेत्राचा अनुभव कोणाकोणाला झाला आहे? तिथे यापूर्वी जप तपादी अनुष्ठान करून वर प्राप्त करून घेतलेले कुणी आहे का? तसेच श्रीपाद श्री वल्लभांनी भरतखंडातील इतर पवित्र क्षेत्र सोडून गोकर्ण क्षेत्रच का निवडले बरे? सिद्ध मुनींनी सर्व काही नामधारकाला विस्तारपूर्वक सांगण्यास आरंभ केला. पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नामक अत्यंत प्रतापी, विवेकी व धर्मिष्ठ राजा होता. एके दिवशी वसंत मासात हा बलाढ्य राजा शिकारीसाठी अत्यंत क्रूर प्राण्यांची तुडुंब भरलेल्या निर्जन अशा घनघोर अरण्यात प्रवेश करता झाला. शिकार करीत असताना राजाला एका भयानक दैत्याचा सामना करावा लागला. क्षोभित राजाने त्या क्रूर दैत्यावर बाणांचा वर्षाव करून त्याचा नायनाट केला. जखमी होऊन तो दैत्य मूर्छित अवस्थेत खाली पडला व काही क्षणात त्याने प्राणत्याग केला. ते बघून त्याचा कनिष्ठ बंधू शोकग्रस्त होऊन रडू लागला. प्राण सोडता सोडता त्याने त्याच्या सोबत असलेल्या कनिष्ठ बंधू बळीला सांगितले की त्याने ह्या राजावर सूड उगवावा. शोकाग्रस्त असलेल्या बळीने मित्रसह राजाचा सूड उगवून त्याला ठार मारण्याचा निश्चय केला. आपल्या प्रिय बंधूची इच्छा पूर्ण करण्यासाठी व त्याच्या सूचनांचे पालन करण्यासाठी त्याने मायावी शक्तीचा उपयोग करून कपटाने मनुष्य रूप धारण केले व राजासोबत राजवाड्यात गेला. दुःखित भावनेने राजाविरुद्ध सूड उगवण्याच्या आणि त्याचा नायनाट करण्याच्या दुर्भावनापूर्व हेतूने राजाशी मित्रता केली. त्याच्या रसाळ, दयाळू, सभ्य वर्तनाने आणि मधुर वाणीने त्याने राजाचे मन जिंकले व प्रधान बाणसिंग म्हणून राजमहालात सामील झाला. मायावी दैत्य प्रामाणिक व विश्वसनीय सेवक असल्याचे भासवून राजाची निष्ठेने सेवा करीत असे. अशा प्रकारे तो अल्पावधीतच मित्रसह राजाचा विश्वासू सेवक बनला. एकदा आपल्या वडिलांच्या श्राद्ध तिथीच्या निमित्ताने राजाने गुरु वशिष्ठादी ऋषी व अनेक तत्पुरुषांना भोजनास आमंत्रित केले. स्वादिष्ट भोजन तथा स्वयंपाकाच्या कामावर देखरेख करण्यासाठी त्या कुटिल राक्षसाची नियुक्ती केली. प्रधान आचार्याच्या वेशात असलेल्या त्या राक्षसाने त्याच्या प्रिय बंधूच्या हत्येचा सूड घेण्यासाठी ही योग्य संधी आहे हे जाणून कोणाच्याही नकळत स्वयंपाकात नर मांसाचा वापर करून सुग्रास अन्न बनविले. श्राद्ध कर्म संपल्यावर राक्षसी आचार्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या राजाने वशिष्ठ ऋषींना व इतर मान्यवरांना नरमांस भोजन वाढले. पानात नरमांस भोजन पाहून वशिष्ठ अत्यंत संतापले. रागाच्या भरात आक्रोशून म्हणाले, हे मित्रसह राजा, आज पितृकार्यासमयी तू भोजनास अयोग्य असे नरमांस आमच्या पानात वाढलेस. गुरुस्थानी असणाऱ्या आम्हा सर्वांचा तू घोर अपमान केलास. नरमांस वाढून तू गुरुसेवेत निष्काळजीपणा दर्शविला आहे. तुझ्या ह्या दुष्कृत्याला प्रायश्चित्त तर व्हायलाच पाहिजे. तू आत्ताच एक भिकर नरभक्षक ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात भटकत राहा, असा शाप दिला. शापामुळे राजा अस्वस्थ झाला. त्याने मनात विचार केला, या मूर्खपणाला माझी चूक नाही. या प्रसादाला मी काही प्रत्यक्ष कारणीभूत नाही. मी वैयक्तिकरित्या यात कोणत्याही प्रकारे सहभागी नाही. नीट विचार न करताच मला वशिष्ठ ऋषींनी हा शाप दिला आहे. हे काही योग्य नाही. राजा कोपाने वशिष्ठ मुनीला उद्देशून म्हणाला, पूज्य गुरुवर्य, नरमांसाच्या स्वयंपाकाविषयी मला काहीच कल्पना नव्हती. हे कोणा दुष्टाचे अत्यंत हीन कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात माझी काहीही चूक नाही. मी निष्पाप असूनही आपण मला ब्रह्मराक्षस होण्याचा शाप दिला आहे. ह्या शापाच्या बदल्यात मी देखील तुम्हाला शाप देणार आहे, असे म्हणत हाती पाणी घेऊन वशिष्ठांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला. पण तेवढ्यात त्याची धर्मपत्नी दमयंती तेथे आली व तिने शाप देण्यापासून अडविले.
तिने पतीला थांबवून समजाविले, महाराज, अल्पज्ञ असलेल्या आम्हाला गुरूंना शाप देण्याची योग्यता नाही. गुरूंना शाप दिला तर अगणित महादोषांचा सामना करावा लागेल. म्हणूनच आम्ही त्या कृत्यापासून स्वतःचा प्रतिकार केला पाहिजे. तिने पतीचे पाय धरून विनवणी केली की त्याने गुरु वशिष्ठांच्या चरणकमलांना शरण जाऊन क्षमा याचना करावी. योग्य समयी दिलेल्या समंजसपणाच्या सल्ल्याने राजा विव्हळ झाला व त्याने तशी संमती दिली. राणीच्या कथनावरून त्याने गुरुचरणाला मिठी मारली आणि हातातील शापोदक आपल्याच पायावर सांडून घेतले. शाप अभिमंत्राचे पाणी राजाच्या पायावर पडताच त्याचे पाय काळ्या रंगात वळले. परंतु शाप निष्फळ झाला नाही. त्या क्षणापासून राजा कल्मषपाद नामक ब्रह्मा राक्षस झाला. राजाच्या धर्मपत्नीने वशिष्ठांचे चरण धरले. अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना वंदन करून आपल्या पतीला क्षमा करावी व त्यांचा उद्धार करावा अशी प्रार्थना केली. संतप्त मुनी वशिष्ठांचे मन द्रवले, पण एकदा दिलेला शाप परत घेणे असाध्य असल्याने त्यांनी उपशाप दिला. त्यानुसार 12 वर्षानंतर राजाला शापापासून मुक्ती मिळेल व पुनच्छ राजा बनेल असे वर्तविले व निरोप दिला. शापग्रस्त राजा घनघोर अरण्यात भटकू लागला आणि उपलब्ध प्राणी, पक्षी व मानवांना अविचारीपणाने गिळंकृत करू लागला. अशा प्रकारे जंगलात भ्रमण करत असताना तो जेव्हा ब्राह्मण दाम्पत्यास भेटला तेव्हा तो ब्राह्मणाला गिळंकृत करण्याच्या योजना करत होता. तेव्हा ब्राह्मण पत्नीने पतीचा प्राण वाचण्यासाठी विविध तऱ्हेने प्रार्थना केली. तिने त्याला स्वतःची मुलगी समजून तिला येणाऱ्या पुढील वैधव्यापासून वाचवण्याची विनवणी देखील केली व तिच्या पतीला वाचवून धार्मिक योग्यता प्राप्त करण्याची याचना केली. तसेच भक्षण करायचे असेल तर आपले भक्षण करावे अशी म्हणून पतीची प्राणभिक्षा सुद्धा मागितली. तिच्या प्रार्थनेकडे लक्ष न देता त्या क्रूर ब्रह्मा राक्षसाने तिच्या पतीला ठार मारून गिळून टाकले. संतप्त झालेल्या द्विज भार्याने त्याला शाप दिला, अरे राक्षसा, आधीपासून प्राप्त झालेल्या शापानुसार 12 वर्षानंतर तुझी सुटका होईल व तू पुन्हा राजा होशील. पण जेव्हा तू तुझ्या पत्नीला स्पर्श करशील त्याचवेळी तुझी पत्नीही तुझ्यापासून विभक्त होईल, ज्याप्रमाणे मी आता पतीपासून विभक्त झाले आहे. मग तू लवकरच मरण पावशील. त्याला शाप दिल्यावर तिने आपल्या पतीचा अंत्यसंस्कार केला आणि त्या अंत्यसंस्काराच्या चौकटीत प्रवेश करून सहगमन केले. 12 वर्षानंतर राजा शापमुक्त होऊन पुन्हा मनुष्यरूप धारण करतो आणि आपल्या राज्यात परत येऊन राजसिंहासन ग्रहण करतो. आपण ब्रह्मा राक्षस झाल्यावर अरण्यात संचार करीत असताना ब्राह्मणाचे भक्षण केल्यामुळे शापग्रस्त झाल्याचे व त्यामुळे पत्नी संग केल्याने आपले मरण येणार असल्याचे वृत्त राजा पत्नीला सांगतो. आपला पती पुन्हा शापग्रस्त झाल्याचे ऐकून दमयंतीला फार दुःख होते. ती आपल्या पतीला उद्देशून म्हणते, अहो, आम्ही दुर्दैवी आहोत. आपल्या वैवाहिक जीवनाचा अनेक काळ लोटूनही आपल्याला अद्याप संतान भाग्य लागले नाही. वशिष्ठ ऋषींच्या शापामुळे तुम्ही 12 वर्ष भयंकर कष्ट सोसले, तरी तुमच्या अपराधास्तव तुम्हाला पुनश्च एकदा शाप मिळाला. त्यामुळे आम्ही संतानहीन असणार असे दिसते की तुमचे नशीब खूपच चिंताजनक आहे. भाग्य हे स्वतःच्या कृतीवर अवलंबून असते. एखाद्याचे भाग्य म्हणजेच त्याचे कृत्य. भाग्यरेषा आपल्याच हाती असतात, त्यातून तुमची सुटका होणार नाही असे दिसते. आता मला संतान प्राप्तीचा कोणताही मार्ग राहिला नाही. यापुढे मला जगायची इच्छाच राहिली नाही. पत्नीचे विचार ऐकून आणि आपली असहाय्यक परिस्थिती व केलेल्या कर्माची आठवण करून तो सुद्धा व्यथित होतो. त्यामुळे पती पत्नी दोघे शोकग्रस्त होतात. उद्भवलेल्या पातकातून पार होण्यासाठी राजाने थोर मोठ्या ज्येष्ठांची, ज्ञानीजनांची, पुरोहितांची सभा आयोजित केली व ब्रह्मा हत्या पापातून पार होण्यासाठी यथोचित उपाय सुचण्याची विनंती केली. सर्वानुमते असा सल्ला दिला गेला की अशा पापक्षालनासाठी राजाने पवित्र धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे सर्व पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा करावी व तिथे यज्ञ यागादी अनुष्ठान करावे. ब्राह्मणांना मनपूर्वक अन्न, संतर्पण, दान धर्म करावे व त्यांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा. राजाने त्याचा सल्ला स्वीकारला आणि सर्व पवित्र स्थळांना भेट देऊन यज्ञ यागादी विधी आचरल्या. याशिवाय ब्राह्मण तृप्त होईपर्यंत अन्न, संतर्पण, सेवा त्या ठिकाणी दानधर्म स्वरूपात उदारपणे धनकनक, वस्त्र,
वगैरे दान केले. आपल्या सद्गुण कृत्याद्वारे राजाने ब्राह्मणांना संतुष्ट केले आणि त्यांचा आशीर्वाद मिळवला. तथापि एवढे सगळे करूनही राजाला ब्रह्महत्येचे पातकातून मुक्ती मिळाली नाही. पुष्कळ त्रास सहन करणाऱ्या राजाला अपार निराशा झाली. त्याच्या मनात कोणतेही योग्य उपाय आले नाहीत. चिंताग्रस्त राजा तीर्थाटन करीतच मिथिला नगरीत पोहोचला. त्याच्या सुदैवाने महान मुनी गौतमींचेही तेथे योगायोगाने आगमन झाले. अनायासे राजाला महर्षीचे दर्शन लाभले. त्यांच्या सहवासात राजाने स्वर्गसुख अनुभवले आणि अत्यंत भक्तिभावाने, आत्मीयतेने व नम्रतेने त्यांना नमस्कार करून राजाने त्यांच्या पायावर लोटांगण घातले. दिव्यज्ञानी गौतम मुनींना राजाच्या प्राप्त परिस्थितीची जाणीव होतीच, पण राजाच्या मुखातून पुन्हा एकदा जाणून घ्यायची होती. राजाने वशिष्ठ मुनीच्या शापाचा प्रसंग, एका श्रेष्ठ ब्राह्मणाची हत्या, पापक्षालनासाठी केलेले पुण्यकर्म व धार्मिक विधी या सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या. समस्त पुण्यकर्म करूनही सोसत असलेल्या वेदना, तसेच असहाय्यता, अस्वस्थता आणि पापकर्मामुळे भोगत असलेल्या परिणामाबाबत स्पष्ट केले. मग त्याने ऋषीपुढे विनवणी केली, हे महान तपस्वी, भगवत कृपेने आज मला सर्व संकटाचे निराकरण आणि जीवनातील 4 परमपुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी योग्य असणाऱ्या आपल्यासारख्या ऋषींच्या पवित्र चरणकमली आश्रय लाभला. आयुष्यात यापुढे मला कोणत्याही प्रकारच्या चिंता, अडचणी, समस्या, वेदना आणि संकट यामुळे कधीच त्रास होणार नाही. जोपर्यंत एखादा पावनमय गुरुचरणाच्या सहवासात येत नाही, तोपर्यंत तो सुख, शांती, मनशांती आणि समाधानापासून वंचित राहतो. प्रवृत्ती मार्गात सर्व प्रकारचे दुःख अनुभवावे लागतात. अशा माणसाला संसारात सर्व प्रकारचे अगण्य दुःख भोगावे लागते. असे म्हणत त्याने आदरपूर्वक ऋषींसमोर लोटांगण घातले. त्याच्या भीषण अवस्थेबद्दल ऐकून ऋषींना त्याची दया आली. पाप परिहारासाठी मित्रसह राजाला उद्देशून ते म्हणाले, राजा, तू समस्येविषयी तू विनाकारण चिंता करण्याची आवश्यकता नाही. भयभीत होऊ नकोस. हे नीट जाणून घे की प्रत्येक संकट, दुःख हे सुखाचा मार्ग प्रदान करते. भगवान मृत्युंजय शिववास करीत असलेले पुण्यप्रद गोकर्ण क्षेत्र गुणवत्तेच्या दृष्टीने कैलास समान आहे. तेथे ऋषीमुनींनी, देवदेवतांनी शिवाकडून वरदान प्राप्त करून घेतले आहे. तू लवकरच त्या गोकर्ण क्षेत्राची यात्रा कर. गोकर्ण हे क्षेत्र एवढे पवित्र आहे की केवळ त्या क्षेत्राच्या स्मरणाने पापे क्षीण होतात. गोकर्णाची यात्रा करून तेथे धार्मिक विधी व पुण्यकर्म आचरल्याने तुझी पापे, दोष व दुष्कृत्ये निश्चितच नाश होतील. महादेवाच्या कृपेने तू ब्रह्महत्या दोषापासून मुक्त होशील व परिशुद्ध होशील. माझ्या वचनावर विश्वास ठेव व त्यानुसार कार्यरत हो. हे असे स्थान आहे जिथे महागणपतीने श्री महाविष्णूच्या उपदेशानुसार आत्मलिंग प्रतिष्ठित केले. हे लिंग साक्षात ईश्वरच आहे असे समजून तू अत्यंत भक्तिभावाने त्याची पूजा करावी. या अनुपम क्षेत्री ब्रह्मा, विष्णू, एकादश रुद्र व इतर देवांनीही सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. गोकर्ण क्षेत्रात सर्व देवता, गंगा, यमुना ही समस्त नद्यांचा वास आहे. उत्तरद्वारी कुबेर, वायू, भद्रकाली, सप्तमातृका इत्यादी देवता वास्तव्य करून महाबळेश्वराची त्रिकाल पूजा करतात. तसेच श्रेष्ठ गंधर्व, अप्सरा हे देखील महादेवासमोर नित्यसेवा अर्पण करतात. वशिष्ठ, कश्यप, कण्व, विश्वामित्र, भरद्वाज, जाभाळी इत्यादी महर्षी महाबळेश्वरांची नित्य उपासना करीत तेथे निरत आहेत. त्याचप्रमाणे क्रतू, अंगिरस आदी ब्रह्मर्षी तपाचरण करीत भक्तीने प्रतिनित्य महादेवाची पूजा आराधना करीत आहेत. मरीची, अत्री, नारद, महातपस्वी, सनंदन, असंख्यात सिद्ध पुरुष, साध्य मुनीश्वर, संन्यासी, निर्गुण ब्रह्मचारी, गंधर्वादी समस्त देवता, पितृदेवता, विद्याधर, किंगपुरुष, गुह्यक, किन्नर, शेष, तक्षादी, नागदेवता, पिशाच, वेताळ, अष्टवसू, समस्त देवतागण असे सर्व
शिवदर्शनासाठी येथे येऊन शिवाराधना सेवा करीत आहेत आणि परशिवाकडून इष्टवर प्राप्त करून घेत आहेत. हे राजन, या गोकर्णाच्या समतुल्य अन्य कोणतेही पुण्यप्रद तीर्थक्षेत्र या ब्रह्मांडात नाही. अगस्त्य, सनतकुमार, प्रियव्रत राजे, अग्निदेव, मन्मथ, रावण, कुंभकर्ण, विभीषण व इतर सर्वांनी शिवाची आराधना करून वरदान मिळवून स्वतःचे मनोरथ पूर्ण करून घेतले आहे आणि नंतर त्या सर्वांनी आपापल्या नावाने महादेवाचे लिंग प्रतिष्ठित केले आहे. ब्रह्मा, विष्णू, कार्तिवीर्य, विनायक, धर्मराजा, क्षेत्रपाल, दुर्गादी शक्तिदेवता अशा श्रेष्ठतम देवतांनी येथे शिव प्रत्यर्थ आपल्या नावाने शिवलिंगाची स्थापना केली आहे. गोकर्ण क्षेत्री असंख्यात तीर्थ निर्गुण लिंग दिसून येतात. त्यात काही गुप्तगामिनी आहेत. गोकर्णमधील प्रत्येक शिळा, जलाशय, लिंग हे तीर्थस्वरूप आहेत. थोडक्यात गोकर्ण हे असंख्य तीर्थ, अनेक शक्तिरूप यांचे प्रिय क्षेत्र आहे. पुण्यभूमी गोकर्णात परशिवाची, विशेषतः शिवाला अत्यंत प्रिय असणाऱ्या शिवरात्रीच्या समयी सेवा केल्याने, बिल्व अर्पण केल्याने तुला विनासायस विशेष पुण्य प्राप्त होईल. परंतु केवळ भाग्यवंतच त्यासाठी पात्र ठरतात. संपूर्ण ब्रह्मांडात गोकर्ण समान दुसरे कोणतेही पुण्यक्षेत्र नाही. गोकर्ण क्षेत्री अगणित पवित्र स्थाने आहेत. सप्तपाताळात व्यापक होऊन लिंगरूपाने वास केलेल्या महाबळेश्वर क्रमाने कृतयुगात श्वेतवर्णीय, त्रेतायुगात रक्तवर्णीय, द्वापार युगात पीतवर्णीय होऊन कलियुगात कृष्णवर्णीय बनला आहे. अजून एक भिन्नत्वदर्शक वैशिष्ट्य म्हणजे प्रचलित कलियुगात महाबळेश्वराचे लिंग मृदू सूक्ष्म रूपाने दिसते. गोकर्ण क्षेत्राच्या महाबळेश्वराच्या दर्शनाने ब्रह्महत्या, सुरापान, परस्त्रीगमन इत्यादी पातके, ज्ञान अज्ञान वशात घडलेली दुष्कृत्ये, दुराचार, दुष्ट स्वभावजनित पापे भस्मभूत होतात. शिवदर्शनाने एकदा पुनीत होतो आणि त्याच्या सकल कामना पूर्ण होतात. अंततः त्याला सद्गती देखील लाभते. रविवारी, सोमवारी, बुधवारी, अमावास्येच्या दिवशी संक्रमण व पूर्वकाळी समुद्र स्नान करून शिव प्रत्यर्थ पूजा, व्रत, होम, हवन, जप, अन्नसंतर्पण, दान इत्यादी धार्मिक कार्य आचरले तर अगणित पुण्य लाभते. जो भक्त उपवास करतो आणि शिव सानिध्यात जागरण करतो तो कैलासवासी होण्यास पात्र ठरतो. गौतम मुनीच्या शब्दांनी त्याच्या मनावर उमीद छाप पाडली. नंतर मनाला पटेल अशी एखादी गोष्ट वा उदाहरण देऊन गोकर्ण क्षेत्राची महिमा निरूपण करावी अशी मागणी राजाने गौतम मुनीच्या पायी केली. गौतम मुनींनी विनंती मान्य केली आणि त्याला अनुग्रहित करण्यासाठी एक घटना विशद करू लागले. हे राजा, माझे वचन लक्षपूर्वक ऐक. आता मी तुला एक अतिशय कुतूहलजनक व मनोरंजक घटना सांगणार आहे, ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. मला गोकर्ण क्षेत्राची महती पूर्णपणे अवगत आहे. महाशिवरात्री हा शिवशंकराचा कृपाप्रसाद मिळवण्याचा शुभ दिन आहे. या दिवशी सर्व पातकातून सुटका मिळून मोक्ष प्राप्त करता येते. एकदा महाशिवरात्रीच्या रथोत्सवादरम्यान गोकर्ण क्षेत्री अपार भक्तगण जमले होते. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मी एका झाडाखाली विश्रांती घेत होतो. त्यावेळी मी एका दुःखित कुरूपी विधवेला पाहिले. तिच्या सर्वांगाला दुर्गंध येत होता. सर्वांगाला जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त, पू, आळ्या झाल्या होत्या. वात, कफ, पित्त अशानेही ती पीडित होती. अशा परिस्थितीत खिन्न होऊन तिने प्राण त्यागले. तेवढ्यात आकाशमार्गाने एक दिव्य विमान शिवदूतांसह घटनास्थळी आले आणि त्या चांडाळणीला त्यांनी शिवलोकी घेऊन जाण्यासाठी तिथे उतरले. मग ती शिवदूतांशी चौकशी केली की अशा परम नीच, पापी, दुराचारी, अभक्त, धर्माचरण न करणाऱ्या तिला आपण शिवलोकी का नेत आहेत? याचे माझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून शिवदूतांनी मला तिच्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगितला. तिचे पूर्वजन्मीचे नाव सौदामिनी असे होते. ती एक अत्यंत सुंदर कन्या होती. विवाहयोग्य वय झाल्यावर तिला योग्य वरच सापडेना. सौदामिनी तर लहान वयातच उन्मत्त होती. शेवटी पालकांनी तिचा विवाह एका सात्विक, सरळ स्वभावाच्या वैदिक ब्राह्मणाबरोबर केला. साधेपणा, सभ्यता, कुलीनता वगैरे सर्व
सद्गुण त्याच्याकडे होते, पण तिला सुखमय वैवाहिक जीवन खूप काळ लाभले नाही. परम यौवनातच तिचा पती महाव्याधीग्रस्त होऊन मरण पावला. वय लहान असल्यामुळे या यौवनाच्या भरावामुळे सौदामिनीची कामभावना तीव्र होती. परपुरुषांना पाहून तिचा उन्मत्तपणा प्रबळ होत असे आणि कामवासना अनावर होऊन तिला नको ते जारकर्म करायला प्रवृत्त करीत असे. एके दिवशी तिचे हे जारकर्म उघड झाल्यामुळे पालकांनी तिला घरातून हाकलून दिले. समाजातील सर्वांनीच तिचा द्वेष केला, तिला धिक्कारले, पण तिला मात्र व्याभिचाराचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. नंतर एका वैश्य व्यापाऱ्याशी तिचा संबंध आला. त्यांच्याशी संबंध वाढून ती त्याची भार्या झाली. एके दिवशी सुरापानाचा अतिरेक झाल्यामुळे ती उन्मत्ता झाली. घाईघाईतच घरातील एका गायीच्या वासराला बकरी समजून त्याची हत्या करून मांसाहार बनविला. पण नंतर तिला आपल्या पापाची जाणीव झाली व पश्चातापही झाला. पुढे पतीसोबत आनंदाने जगत असतानाच एक दिवस एका बिकर व्याधीला बळी पडून मरण पावली. यमदूतांनी त्या पापिनीला यमलोकी नेले. तिचे नरक यातना भोगून पुढे चांडाळ कुळात दुष्टहीन, मुकी व कुरूपी बनून जन्म घेतला. बालपणापासून इतरांचे उष्टे खरकटे खाऊन ती मोठी झाली. पूर्वजन्मीच्या पापकृत्यानिमित्त थोड्या काळानंतर तिचे सर्वांग कुष्ठरोग पीडित झाले. मातापित्यांच्या देहवासानंतर नातेवाईकांनी तिला घराबाहेर काढले. उपजीविकेसाठी तिला भिक्षाटन करण्याशिवाय अन्य मार्गच राहिला नाही. वृद्धावस्थेत तर अन्न, वस्त्र आणि आश्रयाचीही कमतरता भासू लागली. कधीकधी तर भुकेने कासावीस होऊन अहोरात्र ती रडत असे. जसे वय वाढत गेले तशी तिच्या शरीराची व्याधी वाढतच गेली. एकदा माघ महिन्याच्या शिवरात्रीला ती एका भिक्षुकाच्या तांड्याबरोबर त्याच्या मदतीने संपूर्ण प्रवास करून लोकांकडून भिक्षा मागत मागत गोकर्ण क्षेत्री पोहोचली. पूर्वजन्मात एकदा शिवाचे पवित्र नाम उच्चारल्यामुळे तिला पावनकर गोकर्ण यात्रेचा योग लाभला. ही चांडाळी अनेक दिवस अन्नापासून वंचित राहिल्यामुळे भुकेने कळवळत होती. महाशिवरात्रीला सर्वजण उपवास व्रताचे आचरण करीत असल्यामुळे तिला भिक्षा मिळाली नाही. तिची चेष्टा करण्याकरिता काही जणांनी तिच्या पोटात बिल्वपत्र टाकली. खाद्यपदार्थ समजून तिने ती पाने उचलली व वास घेऊन पाहिले. ते काही भक्ष्यपदार्थ नाही हे कळताच रागाने ती बिल्वपत्रे भिरकावून दिली. तिची चेष्टा करण्याकरता काही जणांनी तिच्या ताटात बिल्वपत्र टाकली. खाद्यपदार्थ समजून तिने ती पाने उचलली व वास घेऊन पाहिले. ते काही भक्ष्यपदार्थ नाही हे कळताच रागाने ती बिल्वपत्रे भिरकावून दिली. कर्मधर्म संयोगाने ती पत्रे जवळील शिवलिंगावर पडली. अंधार होता, पण तिला मात्र शिवपूजेची व शिवाराधनेची संधी मिळाली. रात्रभर जागृत असल्यामुळे तिला शिवरात्रीच्या व्रताचरणाचेही पुण्य लाभले. तिने क्रोधावेशाने फेकलेली बिल्वपत्रे शिवशंकराच्या लिंगावर पडल्यामुळे तिला शिवरात्रीच्या शुभ दिनी बिल्वार्पणाचे पुण्य प्राप्त झाले. नकळत केलेल्या शिवरात्री व्रताचरणाचे फळ तिला अनायासे लाभले. परशिवाने तर अतिशय संतुष्ट होऊन तिला भवसागरातून मुक्त होण्यास सहाय्यता केली, तिचा उद्धार केला. निद्राहीनता, व्याधीग्रस्त शरीर व उपवासाने अत्यंत व्याकुळ झालेल्या तिला जीवनाची इच्छाच राहिली नव्हती व ती अंतिम क्षणाची वाट पाहत होती. त्या दयनीय अवस्थेत ती अचानक मूर्छित झाली. तत्क्षणी तिचे प्राणपक्षी उडून गेले. शिवरात्रीच्या शुभ दिनी कमावलेल्या पुण्यामुळे ती पापमुक्त झाली व शिवलोकी पोचली. वस्तुतः तिने शिवभक्तीमुळे किंवा स्वतःच्या इच्छेनुसार शिवरात्रीचे व्रत पाळले नव्हते. ती गोकर्ण क्षेत्र यात्रेसाठी नसून उपजीविकेसाठी आली होती. तिला गोकर्ण क्षेत्राचा महिमाही अनभिज्ञ होता. तरीही करुणामयी शिवाने शिवरात्रीला तिच्याकडून घडलेल्या सर्व सत्कर्माचा भक्तिस्वरूप मानून तिचा उद्धार केला. अरे राजा, पवित्र गोकर्ण क्षेत्राच्या वैभवाच्या बाबतीत उदाहरण म्हणून मी फक्त एकच प्रसंग कथन केला आहे, ज्याचा मी प्रत्यक्षदर्शी होतो. गोकर्णाची महती व माझ्या विधानाची सत्यता तुलाही जाणवली असेल, पण तू अतिशीघ्र गोकर्ण या पवित्र स्थानाला भेट देऊन महाबळेश्वराला भक्तिपूर्वक शरण जा
व शिवपूजेत मग्न हो. महादेवाच्या कृपेने ब्रह्महत्या पातकापासून मुक्ती मिळण्यात तू सफल होशील, यात काही संशय नाही. त्याशिवाय तुला इह परलोकी सुख प्राप्त होईल. गौतम मुनींनी उदाहरणार्थ सांगितलेला हा गोकर्ण क्षेत्र महिमा ऐकून मित्रसह राजा अत्यंत प्रभावित झाला. त्याने कृतज्ञतापूर्वक मुनींच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार केला. गौतम मुनीच्या उपदेशानुसार अनुगमन केल्याने आपण पापमुक्त होणार व हा एकमेव मार्ग आहे असे समजून तो लगेच गोकर्ण क्षेत्री निघाला व तेथे जाऊन श्री महाबळेश्वराला शरण गेला. त्याने अत्यंत श्रद्धा भक्तिपूर्वक श्री महाबळेश्वराची आराधना केली. शिवकृपेनेच तो ब्रह्महत्या पातकातून मुक्त झाला. याशिवाय गोकर्ण क्षेत्राचा महिमा प्रसिद्ध करणारी अजून कित्येक उदाहरणे आहेत. केवळ याच कारणास्तव श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी तीर्थयात्रे निमित्त परम वैभवशाली गोकर्ण क्षेत्राला भेट दिली व तेथे काही काळ वास्तव केले असे हे आख्यान सिद्ध मुनींनी नामधारकाला कथन केले. येथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 7वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु.